हरे कृष्णा। आपल्या आज खूप सौभाग्य आहे। आज पार्श्व एकादशीच्या खूप लक्षण आहे। परंतु एकनाथ स्वामी महाराज काही कामासाठी नाशिकला आले होते, त्यांची ट्रीटमेंट होती आणि त्यांनी विचार केला की मी स्वतः देखील थोडी ट्रीटमेंट घेऊन जाईल शकताना, कारण की कोणत्याही म्हटलं आहे की साधू वैद्य साधूचा एक वैद्यसारखा असतो आणि त्यांच्या मुखात हरिकथा आणि हरिकीर्तन एक प्रत्येक जीवासाठी औषधा समान असतात। तर महाराजजी प्रभुपादांचे वरिष्ठ शिष्य आणि कीर्तन सम्राट त्यांना तुम्ही म्हणा, जपा सम्राट त्यांना तुम्ही म्हणा, झूमच्या माध्यमातून जो जपाटा होत असतं त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद झालेली आहे। प्रवर्तन आहे आणि विश्वभरामध्ये लाखो किलोमीटर चाललेली अशी ही पदयात्रा प्रभुपादांची इच्छा महाराजजी पूर्ण करत आहेत। महाराजजी लेखक आहेत, असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्या इस्कॉन संस्थेला लाभलेलं आहे। हे इस्कॉनचे देखील जे आहे ते कौतुक आहे। तर महाराजजी आज राधा मदन गोपालजी मंदिरामध्ये आणले आहेत। कदाचित मदन गोपालजींची इच्छा होती की हे वर्ष पुन्हा जाऊ नये, कारण की 23 मार्चच्या ब्रह्मोत्सवाला महाराज येणार होते, परंतु कोल्हापूरला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम ठरल्यामुळे महाराजांना तिकडे जायला लागलं, तेव्हा नाशिकची भेट महाराजांची राहून गेली होती। तर कदाचित ती भेट यावर्षी पूर्ण व्हावी, त्यामुळे महाराजांना कदाचित मदन गोपालजींनी प्रेरणा दिली असावी की आपण ही विजिट आपली ह्या वर्षातली पूर्ण करून घेऊया। तर महाराज आलेले आहेत, आपण त्यांचं श्री श्री राधा मदन गोपाल मंदिरामध्ये पारंपरिक रित्या 3 वेळा हरिबोल बोलून जोरदार स्वागत करूया।